माझा सर्वांना मनापासून नमस्कार। आज आपण नॉनव्हेज प्रेमींसाठी चमचमीत झटपट होणारा रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला कसा करायचा ते पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। वेळ न दवडता आपण रेसिपी करायला जाऊया। इथं मी स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन आहे। अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची छान अशी बारीक करून घ्यायची। धुतलेल्या चिकनला 1 चमचाभर तेल, तळलेले कांदे 2 आहेत मध्यम आकाराचे। त्यानंतर आपण यामध्ये हळद घालायची, चमचा ते 1.5 चमचा। नॉनव्हेज करत असताना मीठ आणि हळद घालायला चिंगूसपणा करायचा नाही। 2 चमचे मीठ घातले, 1 चमचाभर धनेपूड घातली, अर्धा चमचालाही कमी मिरपूड घालायची आहे। त्यानंतर कलर छान येण्यासाठी बेडगी मिरची पावडर मी 1 चमचाभर वापरले। तुम्ही नाही वापरली तरी चालेल, कारण त्यामुळे टेस्टमध्ये कोणताही फरक पडत नाही। त्यानंतर घरी केलेला मसाला, कांदा लसूण मसाला तो तुमच्या आवडीनुसार वापरायचा आहे। भाजलेल्या जिऱ्याची पावडर 1 चमचा। आणि आता हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेते। मिक्स केल्यानंतर 15 ते 20 मिनिट याला मॅरिनेट करून आपण असंच बाजूला ठेवून द्यायचा आहे। चिकनला मसाला आहे तो व्यवस्थित लागला पाहिजे। वरून मी अर्धा लिंबू पिळलेला आहे। जर तुम्ही दही वापरणार असेल तर मग तुम्ही लिंबू पिळू नका, आणि दही वापरणार नसेल तर मग तुम्ही अर्धा लिंबू पिळू शकता। आता याला व्यवस्थित मसाला लागलेला आहे। आता आपण ह्याला असंच 15-20 मिनिट ठेवल्यानंतर आपण कढई गरम करायला ठेवायची। कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालायचं। नॉनव्हेज म्हणलं की थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त असतं, पण तुम्ही कमी तेल वापरून तुम्ही हे सर्व करू शकता। त्यानंतर यामध्ये मी काही खडे मसाले घेतलेत। 2 तमालपत्र, 2 छोटे वेलच्या, 1 मोठी वेलची आणि 1 छोटासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। त्यानंतर 1 मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलाय, तो छान व्यवस्थित परतून घ्यायचा। त्यानंतर आपण हिरवी मिरची आणि आलं लसणाची जी पेस्ट बनवली ती घालायची आणि सर्व व्यवस्थित 1-2 मिनिटं आपण परतून घ्यायचं। त्यानंतर एका टोमॅटोची प्युरी करून घेतली मी, ती प्युरी सुद्धा घालायची आणि तेल सुटेपर्यंत सर्व छान व्यवस्थित परतून घ्यायचं। तर चिकन जे आहे ते अर्धा किलोला थोडंसं जास्त आहे, म्हणजे 1 किलोला कमी आहे, अर्धा किलोला जास्त आहे, त्यामुळे मी एवढं प्रमाण घेतलेलं आहे। आता आपल्या टोमॅटो प्युरीला छान असं तेल सुटल्यानंतर जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते घालायचं आणि चमच्याच्या मदतीने व्यवस्थित 5 मिनिटं छान असं परतून घ्यायचं। इथं सुद्धा घाई गडबड करायची नाही। छान असं परतलं गेलं पाहिजे, चिकन छान असं गरम झालं पाहिजे। त्यानंतर आपण त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि 2-1 मिनिटं छान अशी वाफ येऊन द्यायची। आता वाफ आल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं आपल्या चिकनला तेल सुटलेलं आहे। पुन्हा एकदा मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते। त्यानंतर आपण यामध्ये जे मॅरिनेट केलेलं जे बाउल होता त्या बाउलमध्ये थोडंसं मी पाणी घातलं, 1-2-3 चमचे, आणि पुन्हा मी याला 5 मिनिटं छान असं शिजवून दिलं। आता शिजवत असताना ही सर्व प्रोसेस मी मंद गॅसवरती केलेली आहे, हे लक्षात असू द्या, कारण त्यामध्ये आपण पाणी वापरलेलं नाही आणखी। पुन्हा मी 2 मिनिटं याला शिजवून घेतलं। तुम्ही बघू शकता चिकनला पाणी खूप छान सुटलेलं आहे, तेलही खूप छान सुटलेलं आहे आणि आपलं हे चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे। आता आपण यामध्ये गरम पाण्याचा उपयोग करायचा। तुम्हाला जितकी चिकन हवं आहे तितकं तुम्ही यामध्ये 1 ग्लास 1.5 ग्लास पाणी वापरायचं, कारण चिकन मसाला जास्त पातळही नसतो आणि जास्त घट्टही नसतो, त्यामुळे तुमच्या हिशोबाने तुम्ही त्यामध्ये पाणी ॲडजस्ट करायचं आहे। पाणी गरम घालायचं आहे, शक्यतो गरम पाण्याचा वापर करायचा आहे। वरून थोडीशी कोथिंबीर, आणखी मी ह्याला 2 ते 3 मिनिटं मी मंद गॅसवरती छान असं शिजवून दिलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता आपल्या चिकन करीला अमेझिंग असा कलर आलेला आहे, खूप छान टेस्टी दिसतंय। त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं हे चिकन टेस्टी आणि अमेझिंग होतं। रेस्टॉरंटमध्येच आपण खाल्लं तर खूप चांगली भाजी बनते असं काही नाही, घरामध्ये सुद्धा खूप छान चिकनची मटनची भाजी बनवू शकते।
तर तुम्ही ही भाजी भातासोबत, नानसोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत, इवन भातासोबत तुम्ही ऑलराऊंडर ही भाजी आहे, तुम्ही कशासोबत ही भाजी खाऊ शकता आणि मस्त संडे एन्जॉय करू शकता. सोबतच यापूर्वी मी खूप साऱ्या नॉनव्हेजच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. भातावरती थोडंसं अळणी असल्याशिवाय खाल्ल्यासारखं वाटत नाही. तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन चटकदार जायकेदार रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.